प्राणी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रणरागिनी न्यायाधिपती पटेल यांच्या माध्यमातून व मानद प्राणी कल्याण अधिकारी अंकुशदादा गोडसे सांगली यांच्या मार्गदर्शनानुसार एक होंडा सिटी कार आणि त्या कारमध्ये बकरी ईदला कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक पकडण्यात यश. डिक्की उडा मागणे बोलो ना बाबा पाय ना अन्न. अरे बापरे 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 पुढं बी दोन आहे रे अन्न. लागेल म्हणजे 27 तारखेपासून 4 दिवस 27, 28, 29, 30 पर्यंत बकरी ईद आहे. आणि बकरी ईदला धुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याचं नियोजन काही नीच लोकांचं सुरू आहे. गायींची कत्तल करणं, देशी गायींची कत्तल करणं, देशी गायीची जी जात आहे जी नसल आहे कशी संपवत यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी गोरक्षक 24 तास रस्त्यावर आहेत. धुळ्यातले सगळे रस्ते ब्लॉक आहेत. तर त्याच पद्धतीने आज ही फोर व्हीलर कार पकडण्यात यश आलेले आहे. आपण या ठिकाणी या फोर व्हीलर कारमध्ये 4 लोक व्यवस्थित बसू शकत नाही, 5 लोक व्यवस्थित बसू शकत नाही. तर या फोर व्हीलर कारमध्ये 4 गायींना कसं कुंपलं गेलं असेल आपण याचा अंदाज लावू शकतो. ही गायीची जाणीवपूर्वक विटंबना केली जाते. कारण गाय ही हिंदूंसाठी आराध्य दैवत आहे.